भारताची स्टार क्रिकेटर स्मृती मंधाना आणि संगीतकार पलाश मुच्छल यांच्या लग्नाची सर्व तयारी झाली होती. हळदीचे फंक्शन झाले. वातावरण आनंदाचं होतं आणि दोन्हीही कुटुंबात उत्साह होता. पण ज्या दिवशी त्यांच्या लग्नाची वेळ जवळ आली त्याच दिवशी अचानक अशी घटना घडली की सगळंच बदलून गेलं. स्मृती आणि पलाश यांनी दोघांनीही सोशल मीडियावर एकमेकांना अनफॉलो केले आणि आपल्या सोशल मीडिया अकाउंटवरून कार्यक्रमाचे लग्नाचे सगळे फोटो डिलीट केले. त्यामुळे जनता अजूनच वेगवेगळ्या कथा तयार करू लागली. महत्त्वाचं म्हणजे त्याने तिला चिटिंग केलं. दुसऱ्या दिवशी लग्न होतं तरीही कोरिओग्राफर सोबत पलाश दिसला आणि ते सगळं तिच्या वडिलांनी पाहिलं म्हणून त्यांना धक्का सहन झाला नाही असं बोललं जात होतं. त्यात खरं काय खोटं काय, ब्रेकअपचं कारण काय याचा पुरावा अजून कोणीही पुढे येऊन सांगितला नाहीये. पण जी चर्चा रंगली ती पाहून या दोघांनीही काल त्यांच्या इंस्टाग्रामवर स्टेटमेंटमध्ये स्पष्टपणे आपलं मत मांडलं. आपल्या प्रतिक्रिया आपल्या फॉलोअर्सला दिल्या. स्मृती म्हणते की गेल्या काही आठवड्यांपासून माझ्या आयुष्याबद्दल खूप चर्चा आणि अंदाज बांधले जात आहेत. त्यामुळे आता बोलणे माझ्यासाठी महत्त्वाचे आहे असे मला वाटते. मी खूप खाजगी स्वभावाची व्यक्ती आहे आणि तसंच राहायलाही मला आवडेल. पण मला हे स्पष्ट करणे आवश्यक आहे की लग्न रद्द करण्यात आले आहे. मी इथेच हा विषय संपवू इच्छिते आणि तुम्हीही तसेच कराल अशी विनंती करते. यावेळेस दोन्हीही कुटुंबांच्या गोपनीयतेचा आदर करा आणि आम्हाला आमच्या पद्धतीने हे समजून घेण्यासाठी आणि पुढे जाण्यासाठी थोडी जागा द्या. मला विश्वास आहे की आपण सगळ्यांना एखादे उंच ध्येय पुढे नेत असते आणि माझ्यासाठी ते नेहमीच माझ्या देशाच्या सर्वोच्च पातळीवर प्रतिनिधित्व करणे आहे. मी भारतासाठी खेळत राहू इच्छिते, जास्तीत जास्त ट्रॉफी जिंकू इच्छिते आणि माझे लक्ष याच गोष्टींवर कायम राहील. तुमच्या सर्वांच्या समर्थनासाठी धन्यवाद. आता पुढे जाण्याची वेळ आली आहे. तर त्याच दिवशी पलाशने पण आपल्या इंस्टाग्रामवर आपलं मत व्यक्त केलं. मी माझ्या आयुष्यात पुढे जाण्याचा आणि माझ्या वैयक्तिक नात्यातून एक पाऊल मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे. माझ्यासाठी हे खूप कठीण आहे की लोक काहीही आधार नसलेल्या अफवांवर इतक्या सहज प्रतिक्रिया देतात, त्या गोष्टींबाबत ज्या माझ्यासाठी अत्यंत पवित्र होत्या. ही माझ्या आयुष्यातील सर्वात कठीण वेळ आहे, पण मी माझ्या विश्वासावर ठाम राहून हे सर्व सौम्यपणे हाताळेन. आपण समाज म्हणून कोणावरही निर्णय घेण्यापूर्वी थांबून विचार करायला शिकलं पाहिजे, विशेष अशा अप्रामाणिक गॉसिपवर ज्यांचे स्रोत कधीही स्पष्ट नसतात. आपले शब्द कोणाला किती खोल दुखावू शकतात हे आपल्याला कळतही नाही. आपण या गोष्टींबद्दल विचार करत असताना जगात अनेक लोकांना गंभीर परिणामांना सामोरे जावे लागत आहे. माझी टीम खोटी आणि बदनामी करणारी माहिती पसरवणाऱ्या विरुद्ध कडक कायदेशीर पावले उचलेल. या कठीण काळात माझ्या पाठीशी उभे राहिलेल्या आणि मला दयाळूपणे साथ दिलेल्या सर्वांना मनापासून धन्यवाद. खरं तर मित्रांनो, रिपोर्ट्सनुसार लग्नाच्या आधीच स्मृतीचे वडील श्री निवास मंधना यांची तब्येत अचानक बिघडली. हृदयासंबंधी त्रास निर्माण झाल्यामुळे कुटुंब पूर्णपणे हादरलं. अशा परिस्थितीत लग्न पुढे ढकलणे हेच योग्य असल्याचं त्यांनी ठरवलं. ईदपासून सुरुवात झाली दोन्ही कुटुंबांमध्ये ताणतणावाची. तारीख बदलावी का, पुढे काय करायचं, कोणती तयारी कशी करायची या अनेक गोष्टींवर दोन्ही कुटुंबांमध्ये मतभेद वाढू लागले आणि त्याच वेळेस सोशल मीडियावर वेगवेगळ्या अफवा पसरू लागल्या. थोडक्यात सांगायचं तर लग्न रद्द होण्यामागे कुटुंबातील तब्येतीची समस्या, दोन्ही कुटुंबातील तणाव आणि बाहेरून आलेल्या अफवा आणि दबाव ही मुख्य कारणं होती. सोशल मीडियावर फिरणाऱ्या अफवा त्या कधीही सिद्ध झाल्या नाहीत. जीवनात कधीकधी परिस्थिती आपल्या मनासारखी घडत नाही, पण दोघांनीही सौम्य आणि सन्मानपूर्वक हा निर्णय घेतला आणि पुढे आपल्या करिअरवर लक्ष केंद्रित करण्याचा मार्ग त्यांनी निवडला. फायनली त्यांचं लग्न आता रद्द झालंय, हेच आता सत्य आहे.
एका मुलीला धोका मिळणं, लग्नाच्या दिवशी नवऱ्या मुलाची माहिती मिळणं, लग्न मोडणं हे सगळं त्या मुलीसाठीही धक्कादायक असतं. पण या व्यतिरिक्तही दुसरेही काही कारणं असू शकतात. ज्या ठिकाणी इतका आनंद होता अचानक तिथे दुःख झालं, लग्न मोडलं, वडील हॉस्पिटलमध्ये, होणारा नवरा मुलगाही ॲडमिट. मग याची नेमके कारणं काय? कशामुळे त्यांचं लग्न रद्द झालं? कॉमेंटमध्ये नक्कीच सांगा. तुमचं मत स्पष्टपणे इथे व्यक्त करा. तुम्हाला काय वाटतं? खाली कॉमेंटमध्ये लिहिणं खूप गरजेचं आहे. चला भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.